कोकण म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहतात समुद्रकिनारे, नारळांच्या बागा आणि ऐतिहासिक किल्ले. पण आज आपण अशा ठिकाणी आलो आहोत, जिथे इतिहास आहे, श्रद्धा आहे आणि निसर्गाने मुक्त हस्तकाने उधळलेलं सौंदर्यही आहे. हे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वालावल गाव आणि समोर दिसतंय शेकडो वर्षांचा इतिहास जपणारं श्री लक्ष्मीनारायण मंदिर. पण खरं सांगायचं तर माझं लक्ष आधी मंदिराकडे गेलंच नाही. कारण मंदिरासमोर पसरलेलं हे दृश्य क्षणभरासाठी कुणालाही थांबायला भाग पाडेल. हजारो कमळांनी बहरलेला हा तलाव जणू निसर्गाने मंदिरासाठी खास तयार केलेला आरसाच. आणि जसजसं हे दृश्य उलगडत जातं, तसतसं या ठिकाणचं खरं सौंदर्य समोर येऊ लागतं. कमळांच्या हिरव्यागार पानांचं जाळं, त्यामध्ये उमललेली गुलाबी फुलं आणि त्याच्या पार्श्वभूमीला उभं असलेलं हे भव्य मंदिर. हे दृश्य पाहताना असं वाटतं, जणू एखाद्या चित्रकाराने आपल्या कल्पनेतील स्वर्ग कॅनव्हासवर उतरवला आहे. या मंदिराचा इतिहास अनेक शतकांपूर्वीचा मानला जातो. काळ बदलला, राजवटी बदलल्या, पिढ्या बदलल्या, पण हे मंदिर मात्र आजही तितक्याच दिमाखात उभे आहे. मंदिराच्या स्थापत्यशैलीमध्ये कोकणाचा आत्मा दिसतो. लाकडी खांब, सुंदर कोरीव काम आणि प्रत्येक भागात दिसणारी कलात्मकता. आजच्या आधुनिक युगातही हे बांधकाम पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. वालावल हे गाव फक्त नकाशावरच एक ठिकाण नाही, हे गाव म्हणजे कोकणाच्या संस्कृतीचा एक जिवंत वारसा आहे. आजूबाजूला नारळ आणि पोपळीच्या बागा, मातीचा मंद सुगंध आणि गावाकडच्या जीवनाचा निवांतपणा. इथे आलं की शहराचा गोंधळ मागे पडतो आणि मन नकळत शांत होत जातं. पण या संपूर्ण परिसराचं हृदय आहे हा कमळ तलाव. भारतीय संस्कृतीमध्ये कमळाला अत्यंत पवित्र स्थान आहे. चिखलात जन्म घेऊनही निर्मळ राहणाऱ्या कमळाकडे पवित्रता आणि सकारात्मकतेचे प्रतीक म्हणून पाहिलं जातं. आणि म्हणूनच मंदिरासमोर असलेला हा तलाव या जागेचं सौंदर्य अनेक पटींनी वाढवतो. वाऱ्यावर डुलणारी कमळं, त्यांच्यावर चमकणारे पाण्याचे थेंब आणि त्या सगळ्याचं शांत प्रतिबिंब. हे दृश्य शब्दांमध्ये सांगणं कठीण आहे, हे फक्त अनुभवायला लागतं. कधी तलाव दिसतो, कधी मंदिर, तर कधी हिरवळीने वेढलेले संपूर्ण गाव. त्या क्षणी जाणवतं, कोकणाचं खरं सौंदर्य फक्त समुद्रात नाही, तर अशा शांत आणि जिवंत ठिकाणांमध्ये पण दडलं आहे. मंदिराच्या आवारात पाऊल टाकताच एक वेगळी ऊर्जा जाणवते. ना कोणाचा गोंधळ, ना कोणती घाई, फक्त शांतता आणि मनाला मिळणारा एक विलक्षण दिलासा. अनेकदा प्रवास आपल्याला नवीन ठिकाण दाखवतो, पण काही ठिकाणं अशी असतात जी आपल्याला स्वतःशी जोडून देतात. वालावलचं हे मंदिर त्यापैकी एक. आजचा प्रवास हा फक्त मंदिराचा नव्हता, तो इतिहासाचा होता, श्रद्धेचा होता आणि निसर्गाच्या अप्रतिम कलाकृतीचा होता. जर तुम्ही सिंधुदुर्गाला आलात, तर या मंदिराला आणि या कमळ तलावाला नक्की भेट द्या. कारण कॅमेऱ्यात हे दृश्य सुंदर दिसतं, पण प्रत्यक्ष अनुभव त्याहून कितीतरी पटीने सुंदर असतो. मी पंकज, तुम्ही पाहत आहात उन्हाळ प्रवास. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि सुंदर प्रवासात. नमस्कार.